स्वागत आहे तुमचं सोनालीस टेस्टी बाईट या चॅनलमध्ये। तर मी आज बनवणार आहे शेंगदाण्याची आमटी। अगदी झटपट होते आणि खायलाही तेवढीच चविष्ट लागते। चला तर बघूया। त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, ते बारीक कट करून घ्यायचा आणि एका पॅनमध्ये एक चमचाभर तेल टाकून 3-4 हिरवी मिरची आणि 5-7 लसूण पाकळ्या घ्यायच्या, ते भाजून घ्यायचं दोन्हीही। तुम्हाला हवं तर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। नंतर ते थंड झाल्यानंतर एका खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं व्यवस्थित। नंतर एक वाटीभर शेंगदाणे घेतले आहेत, मी भाजून घेतले। शेंगदाणे भाजून घ्यायचे, ते मिक्सर करायचे। थोडं मिक्सर करून त्यानंतर त्यात पाणी टाकून पूर्ण फाईन पेस्ट करायची, त्याची पूर्ण पेस्ट झाली पाहिजे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पेस्ट करायची, पूर्ण पेस्ट करून घ्यायची। नंतर त्याच पॅनमध्ये एक 2-3 चमचे तेल ॲड करायचं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। नंतर त्यात जिरे, मोहरी आणि आपण लसूण आणि मिरची वाटून घेतली ती ॲड करायची। नंतर कढीपत्ता ॲड करायचा आणि एक कट केलेला कांदा ते पण ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कांदा चांगला मऊ करून घ्यायचा। हे बघा, कांदा आपला मऊ झालाय चांगला। आता त्यात आपण मिक्सर केलेली शेंगदाण्याची पेस्ट टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करायचं। तुम्हाला जेवढं त्याचं पातळ पाहिजे तेवढं त्यात पाणी ॲड करायचं। तुम्हाला कशा प्रकारे पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं त्यात। आता त्यात 1 चमचाभर हळद, मीठ आणि 1 चमचा भरून धनेपूड टाकायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत एकदा आणि एक छानसं 5 मिनिट उकळी येऊ द्यायची त्याला। हे बघा, आपली शेंगदाण्याची आमटी झाली तयार। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा।